महाराष्ट्रात एक विचित्र प्रकार चालू आहे. निवडणूक आहे पण लढत नाहीये. मतदान आहे पण मत द्यायची वेळच येणार नाहीये. कारण महायुतीचे 67 उमेदवार बिनविरोध निवडून आलेत. बिनविरोध म्हणजे काय? लोकांनी निवडलं असं नाहीये, तर लोकांना निवडायची संधीच दिली नाही. अर्ज मागे घेतले गेले, विरोधक गायब झाले आणि सत्तेचा रस्ता शांतपणे मोकळा झाला की केला यावरती प्रश्नचिन्ह आहे. मित्रांनो, एक गैरसमज पसरवला जातोय. उमेदवारांनी स्वतःहून फॉर्म मागे घेतले, पण वास्तव एवढंच नाहीये. 67 उमेदवार बिनविरोध निवडून आले हे खरं आहे, पण त्यामागची प्रक्रिया आजही प्रश्नात आहे. कारण विरोधी पक्षांनी अधिकृत आरोप केलेले आहेत. आरोप काय आहेत? दबाव टाकला गेला, काही ठिकाणी धमक्यांचे आरोप केले गेले, काही ठिकाणी आर्थिक व्यवहाराची चर्चा आहे आणि सर्वात महत्त्वाचं, निवडणूक नियम पाळले गेले का? म्हणूनच राज्य निवडणूक आयोगाने चौकशीचे आदेश दिलेले आहेत. म्हणजेच सरकारही म्हणत नाहीये की सगळं क्लिअर आहे. आज निकाल जाहीर थांबवलेले आहेत, कारण प्रश्न फक्त विजयाचा नाहीये. हा विजय आहे का की लोकशाहीची? हा मित्रांनो, निवडणूक ही लोकांसाठी असते की सत्तेसाठी, हा प्रश्न उभा राहिलेला आहे. निवडणूक म्हणजे फॉर्म मागे घेण्याची स्पर्धा नाहीये, तर लोकांना निवडण्याचा अधिकार आहे. विचार करा, कारण आज मत दिलं नाही तर उद्या उत्तरही मिळणार नाहीये.